सरांना व इतर पार्टिसिपेंट्स यांना माझा सप्रेम नमस्कार। आजचा विषय आहे आपल्या फील्डबद्दल आजकाल लोकांचा काय भ्रम आहे, म्हणजे कोणती चुकीची कल्पना आहे व त्याचे खरे वास्तव काय आहे त्याबद्दल सांगून त्याचे निराकरण करायचे आहे। मित्रांनो, आपल्याला मी माझेच उदाहरण देऊन तुम्हाला पटवून देऊ इच्छितो, कारण हातच्या काकणाला आरसा कशाला। मी ज्यावेळी डिजिटल मार्केटिंग शिकण्याचा निर्णय घेतला त्यावेळी अनेकांचे अनेक अभिप्राय ऐकावे लागले। काही जणांनी सांगितले या वयात तुम्हाला जमणार नाही, त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे तुम्ही डिव्हाइस फ्रेंडली नाहीत, तुम्हाला टेक्निकल नॉलेज नाही, असे बरेच काही त्यांच्या चुकीच्या धारणा होत्या। त्यांनी पाऊस पाडला, परंतु मी डगमगलो नाही। निश्चय केला की शिकायचे म्हणजे शिकायचे। आमच्या वेळी मोबाईल, लॅपटॉप, इंटरनेट ह्या सुविधा नव्हत्या, त्यामुळे या कला ज्या युववर्गाला पटकन अवगत असतात त्याचा मला शिकता शिकता सराव करावा लागला। प्रॅक्टिस अँड प्रॅक्टिस, लर्न, इम्प्लिमेंट अँड अर्न, फोकस ऑन वन अँड नॉट ऑन ऑल, वन मेथड, वन नीच अँड वन प्लॅटफॉर्म ह्या व्हॅल्यूवर फोकस करावे लागले। इच्छा शिकण्याची, ते सुद्धा दररोज नवीन म्हणजेच लाईफ लाँग लर्नर बनणे जर जमले तर तुम्हाला कोणीही इथे अडवू शकत नाही। इथे स्काय इज द लिमिट। त्यामुळे आपण सर्वजण पाहताच आहात की मी तुमच्या पंक्तीत येऊन बसलो आहे व डिजिटल मार्केटिंगच्या कला म्हणजे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म क्रिएट करणे, त्याचे ऑप्टिमायझेशन करणे, वेबसाईट क्रिएट करणे, SEO क्रिएट करणे, कंटेंट क्रिएट करणे, ॲडव्हर्टाइजमेंट्स रन करणे, व्हिडिओ इमेजेस क्रिएट करणे, ब्लॉग लिहिणे, ह्या सर्व कला मी अवगत केल्या आहेत। मग आता तुम्हीच मला सांगा, वय, शिक्षण, टेक्निकल नॉलेज, डिव्हाइस फ्रेंडली वगैरे बाबतीमुळे कुठे अडथळा निर्माण झाला का? नाही ना। त्यामुळे या चुकीच्या धारणा या खऱ्या नव्हत्या, तर पूर्णपणे त्या चुकीच्या होत्या याची खात्री तुम्हाला झालीच असेल। ही झाली एक धारणा। अशा अनेक चुकीच्या धारणा आहेत। त्या निराकरण करून घेण्याकरता जर तुम्ही उत्सुक असाल तर येणाऱ्या पुढील वेबिनारची मी खाली लिंक दिली आहे, त्यावर रजिस्टर करा आणि निश्चिंत व्हा। चला तर आपण लवकरच भेटू। धन्यवाद।